Welcome student. Our topic name is oxidation state in periodic table. So student, we will discuss first, that is oxidation state of first group element. Second point is oxidation state of 13 to 18 group elements. So student, remember is that this topic is very important for to perform the mechanism for any chemical reaction or to determine the charge or oxidation state on particular elements. So student, let us start the oxidation state of first group element. वेलकम स्टुडंट. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ऑक्सिडेशन स्टेट. आता विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द मीनिंग ऑफ ऑक्सिडेशन स्टेट? ऑक्सिडेशन स्टेटलाच आणखीन एका टर्म मध्ये आपण काय म्हणतो, व्हॅलन्सी असं म्हणतो. ठीक आहे, व्हॅलन्सीची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, लास्ट किंवा 10th क्लास पर्यंत तुम्ही पाहिलं. दॅट इज कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट, दॅट इज कॉल्ड व्हॅलन्सी. पण ती कंबायनिंग कॅपॅसिटी कशा पद्धतीनं काय करायची, तुम्हाला डिटरमाइन करायची, ती गोष्ट आज आपल्याला शिकायची आहे. ठीक आहे. पण आता विद्यार्थी मित्रांनो, आणखी दुसरा प्रश्न तुम्हाला असं पडला असेल की का बरं आपल्याला हे लेक्चर किंवा ही टर्म्स समजून घ्यायची, याचं कारण म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही केमिस्ट्रीचा अभ्यास करता, तर केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना काही इनऑर्गॅनिक रिॲक्शन असतील किंवा काही ऑर्गॅनिक रिॲक्शन असतील, तर त्या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक रिॲक्शनचा मेकॅनिझम तुम्हाला कळावा. बरोबर का? म्हणजे स्टेप बाय स्टेप रिॲक्शन कशी परफॉर्म होते, तो मेकॅनिझम तुम्हाला कळण्यासाठी ह्या टर्मचा आपल्याला उपयोग होतो. म्हणजे मेकॅनिझम कळण्यासाठी म्हणजे नेमकं काय, जेव्हा तुम्ही एखाद्या केमिकल रिॲक्शन मध्ये सबस्ट्रेट आणि रिएजंट तुम्ही काय करता, रिॲक्ट करता, तर फर्स्ट स्टेप काय आहे, त्यांचं आयोनायझेशन होतं. आयोनायझेशन कसं होतं, दॅट इज द ब्रेकिंग ऑफ बॉन्ड होतो. बरोबर का? मग ते ब्रेकिंग ऑफ बॉन्ड झाल्यानंतर तुम्ही एका त्या आयटमवरती चार्ज लिहिता प्लस, दुसऱ्या आयटमवरती लिहिता चार्ज मायनस. ठीक आहे. मग एकावरती प्लस का लिहिणार, दुसऱ्यावरती मायनस का लिहिणार? बरोबर का नाही? सबस्ट्रेट आणि रिएजंट ह्या दोघांच्याही बाबतीत घडतं या गोष्टी. मग प्लस आणि मायनस चार्ज कोणावरती द्यायचा, ती गोष्ट आपल्याला या ठिकाणी क्लिअर होणार आहे. ठीक आहे. चला तर मग आपण स्टार्ट करूया. आता फर्स्ट जे आहे ते म्हणजे काय, ऑक्सिडेशन स्टेटची डेफिनेशन काय. आपण अगोदर डेफिनेशन लिहूया आणि डेफिनेशन नंतर तुमच्या लक्षात येईल व्हॉट इज द टर्म. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन take part in bond formation, number of electron take part in bond formation is called, याला आपण काय म्हणणार, ऑक्सिडेशन स्टेट. is called ऑक्सिडेशन स्टेट. बघा, इलेक्ट्रॉनची संख्या, कोणती इलेक्ट्रॉनची संख्या, की इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशन मध्ये पार्टिसिपेट जेवढे होतील त्या संख्येला आपण काय म्हणणार, ऑक्सिडेशन स्टेट. उदाहरणार्थ बघा, फर्स्ट तुम्ही जर एक्झाम्पल घेतलं, सपोज एक्झाम्पल तुम्ही घेतलं कॅल्शियम क्लोराईड. हा कॅल्शियम क्लोराईड, याला केमिकल रिएक्शन मध्ये आपण म्हणजे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं. डिझॉल्व्ह केल्यानंतर ऍक्व्हियस सोल्युशन मध्ये फर्स्ट स्टेप बघा, ऍक्व्हियस सोल्युशन मध्ये काय केलं आपण, याला डिझॉल्व्ह केलं. तर फर्स्ट स्टेप काय होते, दॅट इज द डिसोसिएशन टेक्स प्लेस. बरोबर का नाही? त्या डिसोसिएशनलाच आणखीन एक वर्ड आहे, दॅट इज द आयोनायझेशन टेक्स प्लेस. मीन्स काय, दॅट इज द ब्रेकिंग ऑफ काय, बॉन्ड अँड फॉर्मेशन ऑफ आयॉन्स. बॉन्ड ब्रेक होतो आणि त्यापासून आयॉन्स फॉर्म होतात. आता कोणते आयॉन्स फॉर्म होतात बघा, Ca+2 आणि दुसरा आयॉन कोणता फॉर्म होतो, 2Cl-. ही रिॲक्शन आपण अशी का लिहिली, याचं रिझन, याचं कारण आपल्याला मिळणार आहे ह्या टर्म मध्ये. आता या ठिकाणी बघा, आपण कॅल्शियमच्या वरती म्हणजे कॅल्शियमचा पॉवर जो आहे तो +2 दिला आणि क्लोरीनचा पॉवर आपण काय दिला, -1 दिला एका क्लोरीनचा. बरोबर का? मग आता याचा पॉवर +2, ही +2 म्हणजेच काय, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कॅल्शियम. आणि क्लोरीन, एका क्लोरीन आयटमचं काय, -1 म्हणजेच काय, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्लोरीन. म्हणजे दोन टाइपचे ऑक्सिडेशन स्टेट आहेत, एक प्लस आणि दुसरी मायनस. ठीक आहे. दुसरं काम, आता कॅल्शियम वरती आपण किती चार्ज दिला, +2. याचा अर्थ काय होतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, 2. बरोबर का नाही? म्हणजे किती इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट झाले बॉन्ड फॉर्मेशन मध्ये, 2 इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट झाले. आणि याचा पॉवर आपण काय लिहिला, -1. म्हणजे अर्थ काय, एका क्लोरीनचे किती पार्टिसिपेट झाले आयॉन, किती इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट झाले, 1 इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट झाले. बरोबर का नाही? म्हणजे हा नंबर जो आहे तो म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट. नंतर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, प्लस काय लिहिलं, मायनस काय लिहिलं. बरोबर का? आता तुम्हाला नंबर लक्षात आला असेल.
ठीक आहे, एक कॅल्शियम +2, 2 क्लोरीन म्हणून -2, पण एका क्लोरीनचं मायनस. हे असं काय लिहिलं, याला याच्यासारखं का नाही लिहिलं असं -2? त्याचं एक्झाम तुम्हाला काही वेळानंतर मिळणार आहे. ठीक आहे, राईट. मग आता बघूया आपण ही +2 केव्हा आणि -1 केव्हा, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, टाइप्स ऑफ ऑक्सिडेशन स्टेट. टाइप्स ऑफ ऑक्सिडेशन स्टेट. त्यामध्ये फर्स्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे, नंबर 1 ची ऑक्सिडेशन स्टेट आहे, दॅट इज कॉल्ड पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. कोणती ऑक्सिडेशन स्टेट आहे? पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. लिहूया आपण डेफिनेशन केव्हा मिळते आपल्याला पॉझिटिव्ह. ठीक आहे, फेल एलिमेंट लॉस ऑफ shear electrons, loss of shear electron, then it show positive oxidation state. त्यावेळेस ती एलिमेंट कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात? पॉझिटिव्ह. बघा आता या ठिकाणी पॉझिटिव्ह केव्हा आहे, एकदा लॉस आणि दुसऱ्यांदा केव्हा शेअर. बघा आता लॉस ऑफ इलेक्ट्रॉन केव्हा इलेक्ट्रॉन लॉस करतात आणि प्लस ऑक्सिडेशन स्टेट मिळते जेव्हा तुमचा बॉन्ड जो आहे तो बॉन्ड कोणता असतो? आयनिक बॉन्ड असतो. बरोबर का? ठीक आहे. आता आयनिक बॉन्ड मग कोणामध्ये असतो ही गोष्ट तुम्हाला क्लिअर पाहिजे. दॅट इज तो असतो मेटल आणि कोणामध्ये? नॉन मेटल मध्ये. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. आयोनिक बॉन्ड हा मेटल आणि कोणामध्ये? नॉन मेटल. आता मेटल आणि नॉन मेटल मध्ये कोण लॉस करतात? मेटल लॉस करतात. का लॉस करतात? बिकॉज इट्स व्हॅलन्स सेल कन्सिस्ट ऑफ लेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. यांच्या व्हॅलन्स सेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसे? लेस आहे आणि लेस इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्यांना गेन करण्यापेक्षा इलेक्ट्रॉन लॉस करणं कसं आहे? सोपं आहे. बरोबर का नाही? म्हणजे सपोज आता फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी बघा ना, सोडियमचं तुम्ही एक्झाम्पल घ्या, कळेल सर्वांना. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. 2, 8 आणि 1. हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 1 इलेक्ट्रॉन्स आहेत. ऑक्टेट कंप्लीट करायचं म्हणजे स्टेबल व्हायचं सोडियमला किती इलेक्ट्रॉनची रिक्वायरमेंट आहे? किती इलेक्ट्रॉनची रिक्वायरमेंट? 7 इलेक्ट्रॉन पाहिजे त्याला व्हॅलन्स शेल मध्ये आणखी. म्हणजे 7 + 1 किती होतील? 8 होतील. मग 7 इलेक्ट्रॉन पॉसिबल आहे का घेणं? एनर्जी कशी लागेल? ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी लागेल. म्हणून जास्त एनर्जी त्याला काय करावं लागेल? खर्च करावा लागेल. काय करण्यासाठी? इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी. पण लॉस केलं तर बघा किती सोपं आहे. 1 इलेक्ट्रॉन काय करणार इथला? लॉस केला तर व्हॅलन्स शेल कोणती झाली? 8. म्हणजे ऑक्टेट कंप्लीट झालं किंवा लॉस केल्यामुळे. आणि म्हणून याने इलेक्ट्रॉन लॉस केला म्हणून याच्यावरती चार्ज आपण कोणता देतो? +1 देतो. क्लिअर झाला तुम्हाला हा कन्सेप्ट? ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे आपला? दॅट इज द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर. एकदा काय आहे? लॉस आणि सेकंड काय आहे? शेअर. आता बघा शेअर इलेक्ट्रॉन शेअर इलेक्ट्रॉन. आता शेअर इलेक्ट्रॉन असेल तो बॉन्ड कोणता फॉर्म होतो? दॅट इज कोणता बॉन्ड आहे? कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. आता कोव्हॅलंट बॉन्ड कोणामध्ये असतो तुम्हाला माहिती आहे. सपोज कंपल्सरी आहे एक हायड्रोजन असेल तर आपण हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करण्याची कॅपॅसिटी सुद्धा म्हणतो हायड्रोजन. आणि सेकंड हायड्रोजन सोबत कोणताही काय असेल? नॉन मेटल असेल. आता नॉन मेटल म्हणजे कोणते? पी ब्लॉक. आता पी ब्लॉक म्हणजे त्यामध्ये कोणते ग्रुप पासून सुरुवात होते? 13 टू कोणता ग्रुप? 17 ग्रुप आहे. 13 मध्ये पुन्हा बोरॉन ॲल्युमिनियम. बरोबर का नाही? त्याच्यामध्ये मेटल, नॉन मेटल आणि मेटल ऑक्साईड. फर्स्ट 2 एलिमेंट कुठपर्यंत? 18 पर्यंत. आणि 17 मध्ये सर्वच जवळपास फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. तर त्यांच्यामधली जी बॉन्डिंग आहे ती बॉन्डिंग कोणती असते? कोणते असते? कोव्हॅलंट बॉन्ड. किंवा आणखी काय? 2 नॉन मेटल्स असतील. दोन्ही काय असतील? नॉन मेटल्स असतील. त्यांच्यामध्ये सुद्धा बॉन्ड जो आहे कोणता बॉन्ड असणार आहे? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोण? H2, Cl2, N2, O2 एक्सेट्रा. असे दोन्ही नॉन मेटल असतील त्यांच्यामधला बॉन्ड सुद्धा काय आहे? कोव्हॅलंटच आहे. मग आता यांच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज डिटरमाइन कसा करायचा? फॉर एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल घेतलं सपोज एक्झाम्पल आपण घेतलं NH3. काय एक्झाम्पल घेतलं? NH3. आता NH3 मध्ये तुम्हाला माहिती आहे सायनायझेशन जर केलं तर NH3 ऑक्सिडेशन मायनस चार्ज आहे, -3 चार्ज देतो आपण नायट्रोजन वरती
आणि हायड्रोजनवरती एका हायड्रोजनवरती काय लिहितो +1. आता बघा या ठिकाणी, आता या ठिकाणी नायट्रोजन नॉन मेटल आहे, हायड्रोजन नॉन मेटल आहे. या ठिकाणी चाललं होतं की या आयोनिक कंपाऊंड मध्ये मेटल आणि दुसरा कोणता नॉन मेटल, लेस इलेक्ट्रॉन आहे मेटल कडे, इजी लॉस करतो म्हणून प्लस. पण शेअर मध्ये दोघांची इक्वल भागीदारी आहे ना, दोघांचं सेम पार्टिसिपेशन आहे कशामध्ये, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन मध्ये. मग यांचा प्लस आणि मायनस चार्ज कसा डिटरमाइन करायचा, दॅट इज डिटरमाइन ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. कशावरून डिटरमाइन करणार कोव्हॅलंट कंपाऊंड मध्ये आपण, तर चार्ज डिटरमाइन इन कोव्हॅलंट कंपाऊंड. बघा चार्ज डिटरमाइन in covalent compound by using कोण, ही गोष्ट लक्षात ठेवा, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. कशावरनं, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. व्हॉट इज द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, दॅट इज द ॲबिलिटी टू गेन द इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. गेन करण्याची कॅपॅसिटी सर्वांना माहित आहे. मग गेन करण्याची कॅपॅसिटी केव्हा, अट्रॅक्टिव्ह फोर्स जेव्हा जास्त असेल. अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त केव्हा, जेव्हा नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे असतील, जास्त असतील, मोर असतील. आणि नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कोणामध्ये जास्त असतात, 13 to 18 ग्रुप, म्हणजे कोणामध्ये, पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये. कशाला पी म्हणायचं, एस म्हणायचं, डी म्हणायचं, एफ म्हणायचं. आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्या लेक्चर मध्ये पाहिलं. हे व्हिडिओ समजण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं लेक्चर सुद्धा एकदा रिव्हिजन करायचे त्याला, ठीक आहे. तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वरून आपण करणार. मग आता इथं -3 का, कारण नायट्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे नायट्रोजनची इलेक्ट्रॉन गेन करण्याची कॅपॅसिटी हायड्रोजन पेक्षा कशी आहे, जास्त आहे. म्हणून इलेक्ट्रॉनची जी शिफ्टिंग आहे ती शिफ्टिंग कोणाकडे, स्लाइटली शिफ्ट होतो नायट्रोजनकडे. म्हणून आपण नायट्रोजनवरती चार्ज कोणता लिहितो -3 आणि हायड्रोजनवरती कोणता लिहितो प्लस. या ठिकाणी तुम्हाला आणखी क्लिअर होईल असं लिहूया आपण, ठीक आहे. आणि या ठिकाणी काय असणार, नायट्रोजनचा लोन पेअर, ठीक आहे. आता नायट्रोजन बघा इथे इक्वल शेअरिंग आहे ना, प्रत्येक हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि नायट्रोजन 3 इलेक्ट्रॉन काय करतो, शेअर करतो. तर या ठिकाणी काय होतं, नायट्रोजनची अशी ॲबिलिटी आहे की याची स्लाइटली इलेक्ट्रॉन स्वतःकडे तो काय करतो, अट्रॅक्ट करतो. स्लाइटली काय करतो, अट्रॅक्ट करतो. आणि स्लाइटली अट्रॅक्ट झाल्यामुळे याचे इलेक्ट्रॉन यांच्याकडे गेल्यामुळे म्हणजे शिफ्ट झाल्यामुळे कोणाकडे, दुसऱ्याकडे गेले ना इलेक्ट्रॉन, गेल्यामुळे म्हणजे कंप्लीट गेले नाही, स्लाइटली शिफ्ट झालेत, मूव्ह झालेत, कारण शेअरिंग आहे इलेक्ट्रॉनची. आणि म्हणून या ठिकाणी चार्ज जो आहे तो कोणता आहे, प्लस आहे. आणि यांच्याकडे शिफ्टिंग आहे म्हणून यांच्यावरती चार्ज किती आहे, मायनस. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट किती आहे याची, -3 आणि याची प्लस. तर प्लस ऑक्सिडेशन स्टेट हे केव्हा, शेअरिंगच्या वेळेस. शेअर इलेक्ट्रॉन जर असं असेल तर काय माहित पाहिजे तुम्हाला, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वरून कॅल्क्युलेट करणार. आणि आयोनिक कंपाऊंड असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, लॉस करणारे कोण आहेत, मेटल. ऑलवेज कोणता चार्ज देणार तुम्ही, पॉझिटिव्ह चार्ज देणार. दिस इज कॉल्ड, याला म्हणतो आपण फर्स्ट ऑक्सिडेशन स्टेट, पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. नेक्स्ट आपला ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला डिस्कस करायची ती म्हणजे कोणती, मायनस. या ठिकाणी एक मायनस आहे आणि या ठिकाणी मायनस. बघूया आपण मायनस ऑक्सिडेशन स्टेट केव्हा मिळते आपल्याला, हे तुम्ही राईट डाऊन करा. मग बघूया आपण निगेटिव्ह. सेकंड नंबरचे ऑक्सिडेशन स्टेट बघा, दॅट इज कॉल्ड सेकंड नंबर. या ठिकाणी लिहूया आपण निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट याची डेफिनेशन बघूया म्हणजे क्लिअर होईल. फेन एलिमेंट gain the electrons. When element gain the electron, then it show कोणते ऑक्सिडेशन स्टेट, निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट, ठीक आहे. आता बघा गेन या शब्दाचा अर्थ काय होतो, घेणे. इलेक्ट्रॉन काय केला, घेणार. आता फॉर एक्झाम्पल आता एक एक्झाम्पल लिहितो आपण. एक्झाम्पल लिहितो CaCl2 आयोनायझेशन केलं Ca+2 आणि 2Cl-, ठीक आहे. मायनस चार्ज बघा, हा मायनस म्हणजे काय नेमकं, मायनस याचा अर्थ काय, गेन म्हणजे इलेक्ट्रॉन काय केला, घेतला. याने इलेक्ट्रॉन घेतला आणि याने इलेक्ट्रॉन काय केला, दिला. बरोबर, दिल्यामुळे म्हणजे काय केल्यामुळे, लॉस केल्यामुळे प्लस.
आणि घेतले म्हणजे काय केलं गेन म्हणजे काय मायनस. दुसरा प्रश्न असा का बरं देतो आणि का बरं घेतो, बरोबर का नाही. आता का बरं देतो आपण पाहिलं मेटल कमी इलेक्ट्रॉन असतात म्हणून काय करतो देतो. बघा फॉर एक्झाम्पल आता कॅल्शियम आहे, कॅल्शियमचा ऍटॉमिक नंबर तुम्हालाही माहित आहे. कॅल्शियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे 20. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही कॅल्शियमचं काढलं तर काय मिळालं बरं 2 8 आणि काय 7 2 8 आणखी एक लागलं 2 8 8 आणि किती 2, बरोबर 2 8 8 आणि 2. ठीक आहे. देन आता त्यानंतर बघा क्लोरीन आहे. क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर किती आहे 17 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करा 2 8 7, बरोबर का 2 8 8. आता बघा व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन 7. ऑक्टेट कंप्लीट करायचे किती इलेक्ट्रॉनची नीड आहे एकाची. व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन 2. ऑक्टेट कंप्लीट करायचं आहे किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, किती इलेक्ट्रॉन लॉस करण्याची गरज आहे, नुसती गरज नाही, किती इलेक्ट्रॉन लॉस करण्याची गरज आहे 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे हा इलेक्ट्रॉन काय करेल ना लॉस करेल. मग लॉस केल्यामुळे याच्यावरती चार्ज काय +2. आता या ठिकाणी एक क्लोरीन एकच पाहिजे ना, मग हे देताना किती देतात 2 इलेक्ट्रॉन देत आहेत. मग क्लोरीन एकासाठी एक लागतो म्हणजे क्लोरीन आपल्याला किती आयटम लागतील 2 आयटम लागतील, बरोबर. म्हणजे तर लॉस केला आणि या ठिकाणी काय केला गेन केला. इलेक्ट्रॉन काय केलाय ना गेन केला. म्हणून अशा पद्धतीनं प्लस चार्ज दिला लॉस केल्यामुळे, मायनस चार्ज दिला गेन केल्यामुळे. आलं लक्षात तुम्हाला. म्हणजेच निगेटिव्ह चार्ज केव्हा इलेक्ट्रॉन गेन होतो तेव्हा आणि पॉझिटिव्ह चार्ज जेव्हा इलेक्ट्रॉन लॉस होतो. ठीक आहे. हे झालं आयोनिक मध्ये. आता पाहिजे आपल्याला कोव्हॅलेंट कंपाऊंडचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. कोव्हॅलेंट कंपाऊंड म्हणजे ज्या कंपाऊंड्स मध्ये कोणता बॉन्ड आहे कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. एक्झाम्पल आता घेतलेलं आपण कोणतं एक्झाम्पल अमोनिया NH3. आणखी कोणते तुम्ही वाटायला घेऊ शकता NH3. अमोनिया मधला नायट्रोजन जो आहे त्याच्यावरती चार्ज आपण मायनस दिला आणि याच्यावरती चार्ज आपण काय दिला प्लस दिला, बरोबर नाही. +1 +1 +1 तिघांचं म्हणून +3 आणि याचा एकाचं म्हणून -3 +3 -3. आणि लक्षात ठेवा कोणताही न्यूट्रल मॉलिक्यूल जेव्हा टोटल ऑक्सिडेशन नंबर जर केला आणि त्यांची टोटल ऑक्सिडेशन नंबरची बेरीज सम ही जर 0 आली तर त्यावेळेस त्या मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो न्यूट्रल मॉलिक्यूल्स. फॉर एक्झाम्पल बघा नायट्रोजन -3 आणि हायड्रोजन +3 तिघांचं म्हणून किती आली बेरीज 0. या ठिकाणी बघा कॅल्शियम +2 आणि 2 क्लोरीनचे म्हणून -2. एक क्लोरीन -1 2 आहेत ना CaCl2 मध्ये, बरोबर का. म्हणजे 2Cl म्हणून -2 आणि एका कॅल्शियमचा +2 +2 -2 0 न्यूट्रल मॉलिक्यूल, बरोबर का. देन मग या ठिकाणी केव्हा याचं कसं डिटरमाइन करणार तर याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय याची डेफिनेशन आपण इथंच लिहू. तुम्हाला माहिती आहे डेफिनेशन. ability to gain electrons, gain the electron, negative oxidation state. राईट. आता या ठिकाणी तुम्ही म्हणताय शेअरिंग केलंय, इलेक्ट्रॉन शेअर झालाय, बॉन्ड कोणता फॉर्म झाला यांच्यामध्ये हा जो बॉन्ड आहे या बॉन्डला आपण कोणता बॉन्ड म्हणणार आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि कोव्हॅलेंट बॉन्ड केव्हा फॉर्म होतो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. केव्हा फॉर्म होतो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आता या ठिकाणी बघा तर या ठिकाणी असं होतं हे हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, हे हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन स्लाइटली म्हणतोय पूर्ण नाही, स्लाइटली म्हणजे काही प्रमाणामध्ये कुठे शिफ्ट होतात नायट्रोजनकडे शिफ्ट होतात. आणि या कॅपॅसिटीमुळे नायट्रोजनची कॅपॅसिटी ना हा इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय करायचा अट्रॅक्ट करायचा. इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करणे, स्वतःकडे गेन करण्याचा प्रयत्न करणे, दॅट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजेच गेन. आणि जेव्हा गेन करण्याचा प्रयत्न करतात एखादा एलिमेंट किंवा एखादा आयटम तर त्यावेळेस त्यांची ऑक्सिडेशन स्टेट किंवा असते निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. तर कळालं कोव्हॅलेंट कंपाऊंड मध्ये निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट कशी डिटरमाइन करणार, आयोनिक कंपाऊंड मध्ये निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट कशी डिटरमाइन करणार, कोव्हॅलेंट कंपाऊंड मध्ये पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट कसं डिटरमाइन प्लस हायड्रोजन आपण पाहिलं याच्याबरोबर, आणि आयोनिक कंपाऊंड मध्ये प्लस कॅल्शियम +2 ऑक्सिडेशन स्टेट कसं डिटरमाइन करणार. ठीक आहे. नेक्स्ट आता त्यानंतर बघूया आपण की एखादे आता तुम्ही नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, मिलियन्स ऑफ मॉलिक्युल्स आहेत या केमिस्ट्रीमध्ये किंवा केमिकल जे आहे एन्व्हायरमेंट मधलं नंबर ऑफ केमिकल्स आहेत, आपण काउंट करू शकत नाही तेवढे केमिकल्स आहेत.
मग आता एवढे केमिकल्स आहेत, तर एवढ्या केमिकलची ऑक्सिडेशन स्टेट डिटर्मिन करायची असेल तर त्या केमिकल्समध्ये काय आहे, त्या केमिकलचं कंपोजिशन काय आहे, तर केमिकलचं कंपोजिशन आहे एलिमेंट आहे. त्या एलिमेंटचे कोणते तरी आयटम असणार आहेत त्या कोणत्याही केमिकल्समध्ये, आणि ते एलिमेंट कोण बरं, दॅट एलिमेंट्स आर प्लेस्ड इन पिरियोडिक टेबल. म्हणजे कोणतंही केमिकल घ्या, कोणीही असू द्या, कोणताही सबस्टन्स असू द्या, तुम्ही असू द्या, मी असू द्या, हा ब्लॅकबोर्ड व्हाईट बोर्ड असू द्या, ब्लॅक इंक असू द्या, बरोबर का नाही, काही असू द्या, प्रत्येकामध्ये केमिकल आहे. प्रत्येकामध्ये केमिकल आहे म्हणजे प्रत्येकामध्ये कोण आहे, एलिमेंट आहे, बरोबर. आणि हे एलिमेंट कोणते आहेत, पिरियोडिक टेबल मधले आहेत. मग आपण काय करू, पिरियोडिक टेबल जेवढे एलिमेंट्स आहेत त्या सर्वांचे ऑक्सिडेशन स्टेट बघू ना, आणि ते पिरियोडिक टेबल मधले एलिमेंट्स आपण कसे डिस्टिंग्विश केले, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या लेक्चरमध्ये पाहिलं. मग बघू, आपण स्टार्ट करू. बघू पहिल्यांदा एस ब्लॉक, हे 4 ब्लॉक आहेत पिरियोडिक टेबल मधले, 4ही ब्लॉकचे ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट आहे. बघूया आपण एस ब्लॉक. आता पाहिजे आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फर्स्ट अँड सेकंड ग्रुप एलिमेंट. बघा, तर पहिल्यांदा आपण बघूया फर्स्ट ग्रुप एलिमेंट कोणकोणते आहेत. तर फर्स्ट ग्रुप एलिमेंट कोण कोण येईल बघा, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम अँड फ्रान्सियम, यांना आपण फर्स्ट ग्रुप एलिमेंट म्हणतो. आता सर्वांसाठी आपल्याला पाहिजे की यांचं व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन, कारण कोणती इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशन सोबत पार्टिसिपेट होतात. लक्षात ठेवा, विच इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट इन बॉन्ड फॉर्मेशन, दॅट इज द व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन टेक पार्ट इन बॉन्ड फॉर्मेशन. फाय, बिकॉज इट्स स्टॅबिलिटी. कारण जे इनर सेल आहे, इनर सेल कंप्लीट आहे, इनर सेल स्टेबल आहे, त्यामुळे इनर सेल मधले इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट होणार नाहीत. व्हॅलेन्स सेल हे इनकम्प्लीट आहेत, अनस्टेबल आहेत, आणि स्टॅबिलिटीसाठी ते काय होतात, पार्टिसिपेट होतात. मग आता व्हॅलेन्स सेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया आपण. आता सपोज हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अकॉर्डिंग टू अफबाऊस प्रिन्सिपल जर आपण पाहिलं तर काय येतं बरं, 1s1. लिथियमचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलेलं आहे सर्वांचं. तर मग याचं व्हॅलेन्स सेल म्हणजे लास्ट सेलचं, बरोबर, काय बरं, 2s1. याचं काय, 3s1. पोटॅशियम 4s1, रुबिडियम 5s1, सीझियम 6s1 आणि फ्रान्सियम हे काय झालं, 7s1. ठीक आहे, तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे त्यांना आपण कोणतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो, व्हॅलेन्स सेल. ठीक आहे, व्हॅलेन्स सेल या ठिकाणी बघूया आपण, व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे, आता कॉन्फिगरेशन काय आहे ही टर्म आपण फर्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं डिटरमाइन करायचं अकॉर्डिंग टू अफबाऊस प्रिन्सिपल. देन आता बघा, या सर्वांच्या व्हॅलेन्स सेल मध्ये आपण जर पाहिलं तर शेवटच्या सेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. यावरून त्यांचा ग्रुप नंबर आपण त्या लेक्चर मध्ये पाहिलेला आहे. मग सर्वांच्या व्हॅलेन्स सेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, फक्त काय नंबर चेंज होतोय, व्हॅलेन्स सेलचा नंबर चेंज होतोय. म्हणजे याच्यावरून आपण काय करू शकतो, यांचं एक जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण डिटरमाइन करू शकतो. काय बघ जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, बघा, द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल, सेलचा नंबर जो दाखवतो आपण कशा दाखवतो, n न दाखवतो. आणि व्हॅलेन्स सेल कोणती आहे बघा, सब सेल कोणती आहे, s s s, प्रत्येकाची s म्हणजे s. सर्वांच्या व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन, बरोबर, सर्वांच्या व्हॅलेन्स सेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन. आता त्यानंतर बघा, व्हॅलेन्स सेल मध्ये किती ऑक्टेट कंप्लीट पाहिजे, तेव्हा आपण काय म्हणतो, कंप्लीट सेल झाली किंवा स्टेबल झाला एलिमेंट. व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, फक्त एकच आहे. किती इलेक्ट्रॉन पाहिजे, 7 आहे. मग काय ऑप्शन आहे, 7 इलेक्ट्रॉन गेन. पण आपण म्हटलं इलेक्ट्रॉन 7 गेन करण्यासाठी एनर्जी कशी लागते, लार्ज अमाउंट लागते. काय ऑप्शन दुसरं, सेकंड, इलेक्ट्रॉन काय करू शकतात, लॉस करू शकतात. म्हणजे प्रत्येक एलिमेंट काय करतो, इलेक्ट्रॉन लॉस करतो. ठीक आहे, आणि म्हणून मग लॉस 1 इलेक्ट्रॉन काय करतो, लॉस 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम कुठून बरं, फ्रॉम व्हॅलेन्स सेल. फ्रॉम कोणती सेल, व्हॅलेन्स सेल. आणि देअरफॉर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट, देअरफॉर या सर्वांची ऑक्सिडेशन स्टेट, इट्स ऑक्सिडेशन स्टेट किती मिळते आपल्याला, +1. लक्षात ठेवा. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल फर्स्ट ग्रुपची ऑक्सिडेशन स्टेट कोणती, +1. म्हणजे
हे एलिमेंट जेव्हा एखाद्या कंपाऊंड मध्ये असते तर प्रत्येक वेळेस यांच्यावरती चार्ज कोणता देणार, यांची ऑक्सिडेशन स्टेट कोणती देणार, +1. फॉर एक्झाम्पल आपण दिलं एक्झाम्पल, सपोज रुबिडियम क्लोराइड, तर रुबिडियम वरती चार्ज प्लस, क्लोरीन वरती मायनस. जनरली हे तर आपल्याला हायड्रोजन, लिथियम, सोडियम तर माहिती आहे बरोबर. आणखी HCl हायड्रोजन चार्ज कोणता प्लस, आणखी सीसीएम क्लोराइड सीसीएम वरती चार्ज कोणता +1, क्लोरीन वरती मायनस, कारण हे कोण आहे, मेटल आहे. लक्षात आलं, फर्स्ट ग्रुप आहे आणि फर्स्ट ग्रुपची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, +1. लक्षात आहे, ठीक आहे. नेक्स्ट, आता नेक्स्ट पॉइंट पाहिजे आपल्याला सेकंड ग्रुपची ऑक्सिडेशन स्टेट. कोणता ग्रुप, सेकंड ग्रुप. त्या एलिमेंटला आपण कोणते एलिमेंट्स म्हणतो, फर्स्ट ग्रुप एलिमेंट. हे कोणते एलिमेंट्स आहे, फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स. आता सेकंड ग्रुप एलिमेंट बघा, सेकंड ग्रुप मध्ये कोणकोणते एलिमेंट येतात या ठिकाणी लिहूया आपण. सेकंड ग्रुप एलिमेंट किंवा सेकंड ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट. सेकंड ग्रुप मध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय, ठीक आहे. सेकंड ग्रुप मध्ये कोणकोणते एलिमेंट्स येतात, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रोंटियम, बॅरियम आणि कोण, रेडियम, बरोबर. ठीक आहे. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर, याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबर 4 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं बघा, इथे लिहितो मी 1s2 2s2, म्हणजे व्हॅलेन्स कोणती आली, 2s2. याचं काय येईल, 3s2. याचं काय येईल, 4s2. याची 5s2. हे केव्हा, जेव्हा आपण गॉस प्रिन्सिपलचा यूज करून, ॲटॉमिक नंबरचा यूज करून, ठीक आहे. बॅरियमचं काय येईल, 6s2 आणि रेडियमचं काय येईल, 7s2. अशा पद्धतीने तुम्हाला यांचं काय मिळालं, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ठीक आहे. यांना म्हणणार तुम्ही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि हे जे आहे त्यांना म्हणणार तुम्ही कोणते ग्रुप एलिमेंट आहेत, हे सेकंड ग्रुप एलिमेंट, ठीक आहे. आता इथं पुन्हा चेक करा, प्रत्येकाच्या व्हॅलेन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन किती दिसतात बघा. व्हॅलेन्स सेल ही आहे 2 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन 2 2 2 2 2, बरोबर. प्रत्येकाचे सबसेल बघा, S S S S S S, म्हणजे काय चेंज होतोय, फक्त क्वांटम नंबर, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, सेलचा नंबर चेंज होतोय आणि तो नंबर आपण दाखवतो कशानं, n न, राईट. म्हणजे त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल बघा. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज काय बघा, ns2. हे मिळालं, ns2. पुन्हा तेच ऑप्टिक कंप्लीट करायचे असतात 6 इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड, नाहीतर दुसरा ऑप्शन काय, 2 इलेक्ट्रॉन काय लॉस. 2 इलेक्ट्रॉन लॉस करण्यासाठी एनर्जी कमी लागते ॲज कम्पेअर टू 6 इलेक्ट्रॉन काय करण्यासाठी, गेन करण्यासाठी, ठीक आहे. म्हणजे काय करतील, कोणता ऑप्शन यूज करतील, एनर्जी जास्त यूज करायची तेव्हा का एनर्जी कमी यूज करण्याची तेव्हा, तर एनर्जी कमी ज्या ठिकाणी यूज होईल त्या ठिकाणी. मग केव्हा कमी लागते, लॉस करताना. किती लॉस करावे लागतील, 2, राईट. म्हणजेच काय, यांची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काय मिळाल, therefore the oxidation state of second group element is किती मिळेल आपल्याला, +2. म्हणजे सेकंड ग्रुप एलिमेंट किती इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करतात, 2, आणि फर्स्ट ग्रुप एलिमेंट किती इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करतात, 1. कोणता यांचं एक्झाम्पल घेतलं, सपोज मॅग्नेशियम क्लोराइड घेतला, +2 लिहिणार. कॅल्शियम क्लोराइड घेतला, +2 लिहिणार. किंवा बॅरियम हायड्रॉक्साइड घेतला, +2 लिहिणार. आलं, एक्सेट्रा. कोणासोबत हे एलिमेंट कंबाईन किंवा न्यूट्रल मॉलिक्यूलच्या फॉर्म मध्ये असू द्या, यांचे ऑक्सिडेशन स्टेट नेहमी किती येणार, +2. क्लियर झालं का, फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुपचे ऑक्सिडेशन स्टेट, ठीक आहे, राईट. नेक्स्ट बघूया आपण 13 to 18 ग्रुप पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट, ठीक आहे. आता 13 ग्रुप एलिमेंट पाहूया आपण सुरुवातीला. 13 ग्रुप एलिमेंट मध्ये कोण कोण येतात, बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि थॅलियम. यांना आपण कोणते ग्रुप म्हणतो, 13 ग्रुप, ठीक आहे. देन आता बोरॉनचा ॲटॉमिक नंबर, एकच ॲटॉमिक नंबर जर लक्षात असेल तर चालेल. किती ॲटॉमिक नंबर, 5.
आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करूया आपण बोलॉनचं काय आहे बरं अकॉर्डिंग टू गॉस 1s2 2s2 2p1. आता याची बॅलन्स आहे दोन आहेत बघा 2 2 बॅलन्स आहे 2 नंबरची आहे पण त्याच्यामध्ये सबसेल दोन आहेत बरोबर का. सबसेल किती आहे दोन एक s आणि p s आणि p शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या सबसेल मध्ये आहे p मध्ये म्हणून त्यांना काय म्हणतो आपण p ब्लॉक. ठीक आहे वाटल्यास या ठिकाणी आपण असे हेडलाईन सुद्धा लिहू शकतो ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोणती एलिमेंट्स आहे ते p ब्लॉक आणि याच्या अगोदर पाहिलेले कोणते एलिमेंट्स होते s ब्लॉक. ठीक आहे मग याची बॅलन्स आहे 2 नंबरची पण सबसेल किती आहे 2 म्हणजे कसं सपोज हा न्यूक्लियस ही फर्स्ट सेल आणि सेकंड सेल आणि या सेकंड सेल मध्ये एक आहे s आणि दुसरा आहे p. s मध्ये किती 2 इलेक्ट्रॉन आणि p मध्ये किती 1 पण सेल नंबर कोणती बॅलन्स आहे सेकंड नंबरची ही सेकंड ही फर्स्ट आणि ही सेकंड असं. ठीक आहे मग याची 2s2 2p1 आहे याचं काय होईल 3s2 3p1 याचं काय होईल 4s2 4p1 याचं काय होईल 5s2 5p1 आणि याचं काय होईल 6s2 आणि 6p1. यांना तुम्ही काय म्हणताल व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे आता सर्वांचं बघा बरं सर्वांच्या व्हॅलन्स सेल मध्ये 2 + 1 किती इलेक्ट्रॉन 3 सर्वांच्याच व्हॅलन्स सेल मध्ये तेवढे इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉन सर्वांचे सबसेल बघा sp 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 आहे बरोबर म्हणजे शेवटची सेल p आहे. ठीक आहे फक्त काय चेंज होतोय क्वांटम नंबर 2 3 4 5 6 म्हणजे व्हॅलन्स सेलचा नंबर चेंज होतोय कक्षेचा नंबर चेंज होतोय म्हणजेच यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होईल बघा द जनरल इलेक्ट्रॉनिक शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज काय होईल ns2 आणि np1. ठीक आहे आता यांचे ऑक्सिडेशन स्टेट डिटरमाइन कसं करणार बघा आता फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी. तर हे जे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे बॉन्ड फॉर्मेशन मध्ये पार्टिसिपेट होत असताना हे दोन इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन दोन्ही इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट होतात म्हणजे s मधले पण आणि p मधले असे टोटल किती 3 इलेक्ट्रॉन सुद्धा पार्टिसिपेट होतात. कसं ते ऑक्सिडेशन स्टेट कशा डिटरमाइन करायचे बघा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 np1 या ठिकाणी लिहूया आपण बॉक्स डायग्राम त्याची काय आहे 2 इलेक्ट्रॉन पेअर p orbital how many degenerate 3 generate that is px py आणि pz. p orbital आपण पाहिलं होतं p orbital ला आणखी आपण किती सबसेल मध्ये कन्वर्ट करू शकतो 3 1 2 3 px py pz. कसं हे बघा p orbital जेव्हा ॲटमच्या बाहेर म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर काय होतं रिव्हॉल्व होतंय p orbital तर p orbital रिव्हॉल्व होत असताना एक प्लेन आहे x ऍक्सिस आहे त्या प्लेन मध्ये y ऍक्सिस आहे प्लेन मध्ये आणि z ऍक्सिस आहे प्लेन मध्ये कुठे तुम्ही ऍक्सिस ड्रॉ करू शकता डिनोट करू शकता असं नाही की याला y म्हणायचं याला z म्हणायचं. ठीक आहे राईट जेव्हा तुमचे p ऑक्सिजन आता सपोज या p ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉनची मॅक्सिमम कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची म्हणजे 6 इलेक्ट्रॉन असेल p ऑर्बिटलचा शेप कसा आहे डम्बेल शेप ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये आपण बघणार आहे. तर बघा बरं मग p ऑर्बिटल जर म्हटलं तर या ठिकाणी याचा शेप कसा डम्बेल असा आहे. ठीक आहे असं हे p ऑर्बिटल आहे. याचा अर्थ काय होतो एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन एक आणि दुसरा या ठिकाणी एक क्लॉकवाईज दुसरा अँटी क्लॉकवाईज हे सर्व टर्म तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये समजून सांगणार आहे. पहिल्यांदा आपला पॉईंट इथं या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट आहे त्यावर आपलं कॉन्सन्ट्रेशन करायचं सुरुवातीला. तर हे 6 इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने आहेत म्हणजे हे p ऑर्बिटलचे डिजेनरेट ऑर्बिटलचे तर स्प्लिटिंग ऑर्बिटल सुद्धा म्हणतो आपण स्प्लिटिंग लाईन सुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे ते सर्व क्वांटम नंबर मध्ये आपण डिस्कस करू. तर हे किती इलेक्ट्रॉन मात्र याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन. मग आता अनपेड इलेक्ट्रॉन एकच आहे बॉन्ड फॉर्मेशन मध्ये पार्टिसिपेट होतात कोणते इलेक्ट्रॉन सुरुवातीला अनपेड इलेक्ट्रॉन. मग अनपेड इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट होत असेल किती अनपेड आहे एकच आहे एकच काय करू शकतो शेअर करू शकतो गेन करणार नाही. काय गेन करणार नाही 2 + 1 किती झाले 3 गेन करायचे असतील तर किती गेन करावे लागतील बरं तुम्ही सांगा 5 इलेक्ट्रॉन गेन करावे लागतील बरोबर का नाही. 5 इलेक्ट्रॉन गेन करणं पॉसिबल आहे का नाही एनर्जी जास्त लागेल किंवा 2 + 1 म्हणजे 3 इलेक्ट्रॉन काय करावे लागतील लॉस करावे लागतील एनर्जी लागेल पण त्याच्याही पेक्षा सोपा मार्ग कोणता इलेक्ट्रॉन शेअर करा ना. हा इलेक्ट्रॉन शेअर करा दुसऱ्यासोबत. ठीक आहे म्हणजे हा इलेक्ट्रॉन जर शेअर केला बघा ऑक्सिडेशन स्टेट एक इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे कोणते ऑक्सिडेशन स्टेट मिळते प्लस मिळते पॉझिटिव्ह मिळते म्हणून यांची ऑक्सिडेशन स्टेट पहिली त्याला आपण कोणती स्टेट म्हणतो ग्राउंड स्टेट म्हणतो सुरुवातीची स्टेट म्हणतो. ठीक आहे या ठिकाणी बघूया आपण द ग्राउंड स्टेट ऑक्सिडेशन OS असं लिहितो मी ऑक्सिडेशन स्टेट ऑफ
13 ग्रुप इज किती बरं +1. ठीक आहे. देन आता आणखी तुम्ही केमिकल रिएक्शन मध्ये याला जर यूज केलं ह्या 13 ग्रुप एलिमेंटला तर काय होतं इथला जो पीओ आहे पीओ मधला एक इलेक्ट्रॉन कुठे ट्रान्सफर होतो पीवाय मध्ये आणि मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉनचे जंप होतो लोअर एनर्जी कडून हायर एनर्जी कडे आणि मग त्या स्टेटला आपण म्हणतो एक्साइटेड स्टेट. बघा मग आपण बघूया द एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 13 ग्रुप इज काय आहे बघा तिथला इलेक्ट्रॉन तिथे गेल्यामुळे NS1 आणि Np2 NS1 एक अनपेड आहे. ठीक आहे. असे टोटल अनपेड मोजा 1 2 3 हे 3 अनपेड इलेक्ट्रॉन दुसऱ्या सोबत काय केले त्यांना शेअर केले. फॉर एक्झाम्पल घ्या तुम्ही बोरॉन घेतलं जर तुम्ही एक्झाम्पलचं तर बोरॉन ट्रायक्लोराइड 1 2 3 1 2 3 बोरॉन हे 3 अनपेड इलेक्ट्रॉन शेअर म्हणजे हे 3 अनपेड इलेक्ट्रॉन काय केले शेअर केले. 3 अनपेड शेअर केल्यामुळे कोणते ऑक्सिडेशन स्टेट प्लस. आता बोरॉन कडे प्लस का कारण बोरॉनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी क्लोरीन पेक्षा कमी आहे म्हणजे बोरॉन लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे क्लोरीन मोर इलेक्ट्रॉन म्हणजे याच्यावरती मायनस आणि याच्यावरती प्लस कारण शेअर केल्यामुळे कोव्हॅलेंट कंपाऊंड मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये बरोबर राईट. म्हणजे बोरॉनचे ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे एक्साइटेड स्टेटला द एक्साइटेड स्टेट OS ऑक्सिडेशन स्टेट इज किती मिळेल +3 म्हणजे या p ब्लॉक एलिमेंटच्या म्हणजे 13 ग्रुप एलिमेंटचा हा जो आहे एक ऑक्सिडेशन स्टेट +1 मिळाली सुरुवातीला आणि दुसरी ऑक्सिडेशन स्टेट कोणती मिळाली +3 म्हणजेच काय मिळेल या ठिकाणी लिहूया आपण द टोटल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 13 ग्रुप एलिमेंट इज किती बरं एक +1 आहे आणि दुसरी किती आहे +3 आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. 13 ग्रुपची +1 +3 किती पाहिजे आतापर्यंत आपण फर्स्ट ग्रुपची +1 सेकंड ग्रुपची +2 13 ग्रुपची +1 +3 आलं लक्षात सर्वांना. ठीक आहे. याच्यानंतर आपण 14 ग्रुपचे ऑक्सिडेशन स्टेट बघू. हे राईट डाऊन कर. नेक्स्ट बघा स्टुडंट आपल्याला पाहिजे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 14 ग्रुप एलिमेंट 14 नंबरचा ग्रुप आहे त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट 14 ग्रुप मध्ये एलिमेंट्स आहेत बरोबर. त्यानंतर त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कार्बन 6 आहे 1s2 2s2 2p2 म्हणजे व्हॅलेन्स आहे कोणती 2s2 2p2 बरोबर. तर मग याचं 2s2 2p2 आहे याचं काय 3s2 3p2 4s2 4p2 5s2 5p2 आणि 6s2 6p2 म्हणजे यावरूनच आपण काय करू शकतो सर्वांच्या व्हॅलेन्स मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती सेम आहेत किती 4 इलेक्ट्रॉन फक्त काय चेंज होतं ऑर्बिटचा नंबर चेंज होतो. तो नंबर कशाने दाखवायचा येईल ना म्हणजे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल NH2 NP2 बॉक्स डायग्राम या डायग्राम लक्षात ठेवा काय म्हणायचं याला काय म्हणायचं बॉक्स डायग्राम. बॉक्स डायग्राम अशी का ॲटॉमिक स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलं. बॉक्स डायग्राम मध्ये बघा आता इथे पेअर इलेक्ट्रॉन इथे कोणते अनपेअर इलेक्ट्रॉन काय करतात पार्टिसिपेट होतात दोन अनपेअर काय होतील शेअर करतील. मग ग्राउंड स्टेट ऑक्सिडेशन स्टेट दोन अनपेअर शेअर केल्यामुळे किती +2 आता एक्साइटेशन झालं एक इलेक्ट्रॉन म्हणजे पेअरचा काय झाला अनपेअर झाला म्हणजे इथे गेला तो ट्रान्सफर झाला मग त्यावेळेस इलेक्ट्रॉनची जंप झाली ना लोअर एनर्जी टू हायर एनर्जी त्या स्टेटला आपण कोणती स्टेट म्हणतो एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मिळालं NS1 NP3 बॉक्स डायग्राम ड्रॉ केली 1 मिळाली तर किती इलेक्ट्रॉन मिळाले 3 मिळाले. हे 3 आणि हे किती झाले 4 म्हणजे हे इलेक्ट्रॉन 4 काय केले शेअर केले कोणती ऑक्सिडेशन स्टेट झाली +4 ठीक आहे. आणि 4 अनपेअर इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडनं काय केले गेन केले कारण शेअर करण्यासाठी इक्वल एनर्जी लागते कारण 4 हा नंबर आहे 4 गेन करा 8 ऑक्टेट कंप्लीट होणार 4 शेअर करा स्वतःचे 4 दुसऱ्याचे 4 ऑक्टेट कंप्लीट करा म्हणजे इक्वल एनर्जी आहे गेन पण लॉस पण गेन पण आणि शेअर पण ठीक आहे. शेअर केला फॉर एक्झाम्पल शेअर कोणासोबत मिथेन मध्ये आपण असं शेअरिंग केली 1 2 3 आणि 4 काय बघा 1 2 3 4 ठीक आहे. मिथेन सोबत शेअरिंग केल्यामुळे आता या ठिकाणी कोणाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मोर आहे तर मग कार्बनवरती स्लाइटली कोणता चार्ज होतो निगेटिव्ह चार्ज होतो कारण का इलेक्ट्रॉन स्वतःला अटॅच करतात ठीक आहे मिथेन मध्ये. देन अशा पद्धतीनं ही 4 बॉन्ड म्हणजेच कार्बनची व्हॅलेन्सी तुम्हाला माहिती आहे कार्बनची व्हॅलेन्सी किती 4 कशामुळे लास्ट सेल मध्ये व्हॅलेन्स सेल मध्ये किती अनपेअर इलेक्ट्रॉन 1 2 3 4 असे 4 अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत व्हॅलेन्स सेल मध्ये कार्बनच्या किंवा 14 ग्रुप एलिमेंटच्या. त्यामुळे हे 14 ग्रुप एलिमेंट कोणकोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात या ठिकाणी आपण लिहूया
The total oxidation state of 14 group is कोणकोणत्या बरं +2 +4 आणि -4 कळलं सर्वांना दॅट इज कॉल्ड 14 ग्रुप नेक्स्ट बघू आपण 15 ग्रुपचे ऑक्सिडेशन स्टेट हे राईट डाऊन करा नेक्स्ट बघा स्टुडंट आपल्याला पाहायचं आहे 15 ग्रुप एलिमेंटचे ऑक्सिडेशन स्टेट पहिल्यांदा 15 ग्रुप एलिमेंट कोण कोण बघा नायट्रोजन फॉस्फरस आर्सेनिक अँटीमनी आणि बिस्मथ या सर्व एलिमेंटला आपण कोणते ग्रुप म्हणणार 15 ग्रुप एलिमेंट्स म्हणणार ठीक आहे आता ह्या ग्रुपचं ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला डिटरमाइन करता आलं किंवा रिमेनिंग 16 17 चा किंवा 18 चा तुम्ही डिटरमाइन करू शकता मग हे एलिमेंट झाले नायट्रोजनचा एलिमेंट नंबर 7 आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉप केलं तर 1s2 2s2 2p3 बघा बॅलन्स आहे कोणती 2s2 2p3 2s2 2p3 हे काय 3s2 3p3 4s2 4p3 5s2 5p3 आणि 6s2 6p3 याला आपण काय म्हणतो व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ठीक आहे नेक्स्ट आता बघा सर्वांकडे व्हॅलन्स सेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम आहे फक्त काय चेंज व्हॅलन्स सेल चेंज आहे राईट म्हणजे काय द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज काय मिळेल NH2 NP3 बॉक्स डायग्राम जर ड्रॉ केली याची इथे पेअर एकच बॉक्स आहे S चा का P चे 3 का रिझन विचारायचं नाही कुठे बघणार आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर 1 2 आणि 3 1 2 आणि 3 अँपिअर ठीक आहे याला म्हणतो आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा ग्राउंड स्टेटचा आता याच्या अगोदरच्या दोन ग्रुप मध्ये P मध्ये एकदा दोन बॉक्स शिल्लक होते 13 मध्ये आणि 14 मध्ये एक बॉक्स शिल्लक होता म्हणून आपण इलेक्ट्रॉन ते ट्रान्सफर केले बरोबर का आता इथं बॉक्स शिल्लक आहे का नाही मग काय ऑप्शन आहे आपल्याकडे NS NP नंतरचा आणखी एक M2 ऑर्बिटल ते म्हणजे ND म्हणजे कसा ND 1 2 3 4 आणि 5 याचे किती बॉक्स आहेत 5 सध्या बॉक्स लक्षात ठेवा D चे 5 P चे 3 आणि S चा 1 आता काय होणार इथला इलेक्ट्रॉन इथं जाणार नाही कारण हा रिपेल करणार ऑलरेडीच काय आहे इथं पेअरिंग आहे मग इथं कशाला पेअरिंग करणार दोघांची स्पिन सेम होईल आणि स्पिन म्हणजे डायरेक्शन सेम झाल्यामुळे दोन्ही इलेक्ट्रॉनवरती मायनस चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज आहे दोन इलेक्ट्रॉन सेम डायरेक्शनला ट्रान्सफर होणार का रोटेट होणार का नाही म्हणून ते रिपेल होईल आणि जिथे M2 ऑर्बिटल असेल त्या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन काय होईल ट्रान्सफर होईल म्हणजे कुठे गेला D मध्ये देन पण त्याच्या अगोदर आता ग्राउंड स्टेटला किती अनपेड इलेक्ट्रॉन्स मिळालेत आपल्याला 3 अनपेड म्हणजे 3 अनपेड शेअर केले बघा 3 आणि 2 किती झाले 5 आणि शेअर केलेले दुसऱ्याचे 3 किती झाले 8 म्हणजे शेअर करून ऑक्टेट कंप्लीट होत आहे राईट मग बघू ग्राउंड स्टेटला द ग्राउंड स्टेट ऑक्सिडेशन स्टेट इज किती असेल 3 अनपेड इलेक्ट्रॉन म्हणून प्लस 3 आता एक्साइटेड स्टेट इथला इलेक्ट्रॉन आपण इथं ट्रान्सफर केला the excited state electronic configuration is काय मिळालं excited state ला NS1 NP3 आणि NG1 पाच बॉक्स बरोबर इथे केला डी मध्ये टोटल काउंट करा किती इलेक्ट्रॉन 1 2 3 4 आणि 5 इलेक्ट्रॉन टोटल म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन शेअर किती करणार 5 आता तुम्ही म्हणता मग 5 इलेक्ट्रॉन स्वतःचे 5 इलेक्ट्रॉन दुसऱ्याचे मग टोटल इलेक्ट्रॉन जर आपण पाहिलं तर किती इलेक्ट्रॉन झाले बरं 10 इलेक्ट्रॉन मग एक्सपांडेड ऑक्टेट झालं पण प्रत्येक इलेक्ट्रॉन काय झाला स्टेबल झाला ना कसं स्टेबल झाला इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी 5 अनपेड इलेक्ट्रॉन आहे आणि 5 अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर मग 5 इलेक्ट्रॉन शेअर केले ऑक्सिडेशन स्टेट बघा the excited state oxidation state is काय मिळालं तुम्हाला +5 ठीक आहे एक मिळाली +3 दुसरी मिळाली +5 देन आणि काय एक ऑप्शन आहे बघा काय ऑप्शन आहे शेवटच्या कक्षामध्ये 3 आणि 2 किती झाले 5 इलेक्ट्रॉन आता शेअर केल्यामुळे हे 3 अनपेड इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे आपण काय म्हटलं +3 पण 3 आणि 2 5 3 गेन पण करू शकतो ना कारण बॅलन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन किती 5 आहेत
5 इलेक्ट्रॉन लॉस करणं पॉसिबल आहे का? नाही. दोनच ऑप्शन आहेत. काय? एक शेअर, दुसरा काय? गेन करायचे. तीनच गेन करायचे 5 पेक्षा, बरोबर का नाही? मग 3 इलेक्ट्रॉन गेन केले, 8 ऑक्टेट कंप्लीट होईल ना. मग त्यावेळेस त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय होणार? -3. म्हणजे हे 15 ग्रुप एलिमेंट तीन प्रकारचे ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. एक +3, एक -3 आणि तिसरी कोणती? +5. द्यायचं मग टोटल ऑक्सिडेशन स्टेट. ग्रुप कोणकोणत्या मिळतील? +3, -3, +5. आलं लक्षात सर्वांना? दॅट इज द 15 ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट. नेक्स्ट बघूया आपण 16 ग्रुपचे ऑक्सिडेशन स्टेट. हे राईट डाऊन करा. स्टुडंट बघा, नेक्स्ट पाहिजे आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 16 ग्रुप. हे 16 ग्रुप ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियम 16 ग्रुप. ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अकॉर्डिंग टू अपोज प्रिन्सिपल 8 atomic number 1s2 2s2 2p4 4 + 2 6 6 + 2 8 इलेक्ट्रॉन. याचा 2s2 2p4 आहे, याचा 3s2 3p4 4s2 4p4 अशा पद्धतीने 6 6s2 6p4. सर्वांच्या व्हॅलन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन किती? 6 आहेत टोटल. फक्त चेंज होतो तुमचा व्हॅलन्स सेलचा नंबर. म्हणजे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 np4. बॉक्स डायग्राम काढली, p8 इलेक्ट्रॉन np4. आता या ठिकाणी बघा, p मध्ये पण पेअरिंग आहे. याच्या अगोदर p मध्ये पेअरिंग होते का? नव्हती. देन मग आता इथे या ठिकाणी पेअरिंग आहे, बरोबर. मग आता ग्राउंड स्टेटला किती अनपेड दिसतात तुम्हाला? 2 अनपेड दिसतात. म्हणून काय शेअर केले +2. दुसरा ऑप्शन काय? 4 + 2 6 आहे. 2 इलेक्ट्रॉन गेन करतील ना. 6 + 2 किती होतील? 8. मग गेन केल्यामुळे काय? -2. म्हणजे ग्राउंड स्टेटच्या किती ऑक्सिडेशन स्टेट झाल्या? +2 आणि -2. देन आता इथला पहिल्यांदा हा पिरियड, नंतर हा पिरियड ट्रान्सफर होईल, कारण इथं 2 पिरियड आहेत. याच्या अगोदर एक होता, त्याच्या अगोदर नव्हतेच पिरियड, बरोबर. राईट. मग आता इथं बघा, इथं किती पिरियड आहेत? इथं एक पिरियड आहे. एक पिरियड मध्ये काय होईल? इलेक्ट्रॉन इथे गेला. इथं गेला तर मग काय होणार? बघा, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं? मग ns2 np3 आणि np1. कारण इथला एक पिरियड होता ना, तो d मध्ये गेला, np1 झाला. ठीक आहे. मग किती अनपेड झाले? 1 2 3 4 अनपेड झाले. म्हणजे फर्स्ट एक्साइटेड स्टेटला पहिली एक्साइटेड स्टेट किती? ऑक्सिडेशन स्टेट +4. कारण 4 इलेक्ट्रॉन काय केले? शेअर केले. इथं ऑक्सिडेशन एक्साइटेड स्टेट फर्स्ट म्हटलं. याच्या अगोदर एक्साइटेड स्टेट फर्स्ट, एक्साइटेड स्टेट सेकंड फॉर्मच होत नव्हती. एकच एक्साइटेड स्टेट फॉर्म होत होते. म्हणून आपण फर्स्ट सेकंड असा नंबर दिला होता. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सेकंड एक्साइटेड स्टेटला आता s मधला इलेक्ट्रॉन इथे ट्रान्सफर झाला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns1 np3 आणि np2 झाला. मग टोटल अनपेड काउंट करा. 1 हे 3 किती झाले? 4. म्हणजे 1 2 3 4 5 6. टोटल अनपेड किती झाले? 6. हे 6 अनपेड शेअर केले. शेअर केल्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट किती झाली? +6. म्हणजे टोटल ऑक्सिडेशन स्टेट कोणकोणते मिळाले तुम्हाला? बघा, +2 -2 +4 आणि या ठिकाणी +6. ह्या झाल्या 16 ग्रुपच्या किती ऑक्सिडेशन स्टेट? +2 -2 +4 +6. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की 17 ग्रुपचे ऑक्सिडेशन स्टेट कशा तयार करतात. 17 ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय बरं? ns2 np5 येईल ना इथं 17 ग्रुपला. बघा, 13 ग्रुपला काय असतं? ns2 np1. 14 ग्रुपला ns2 np2. 15 ग्रुपला ns2 np3. 16 ग्रुपला ns2 np4. आणि आता 17 ग्रुपला काय येणार? ns2 np5. कारण 17 ग्रुप मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन किंवा अष्टस्टाईन, बरोबर का नाही? एवढे एलिमेंट आहेत 17 ग्रुप मध्ये. त्यांची ऑक्सिडेशन स्टेट या पद्धतीने काढायची तुम्हाला. ns2 np5 फाईल म्हणजे आणखी एक पेअर वाढेल. आणखी एक पेअर वाढला तर फक्त ग्राउंड स्टेटला एकच पेअर दिसेल तुम्हाला, अनपेअर. एक अनपेअर म्हटलं की ऑक्सिडेशन स्टेट काय? +1. म्हणजे 5 + 2 किती झाले? 7. 7 आणि गेन केला तर मग -1. म्हणजे +1 -1 ग्राउंड स्टेटला. मग आता इथला इलेक्ट्रॉन गेला पहिला, किती अनपेड होतील? 3 अनपेड होतील. 3 अनपेड झाला तर +3. पुन्हा आणखी इथला गेला, किती अनपेड होतील? 5. म्हणजे किती? +5. आणि पुन्हा इथला अनपेड इलेक्ट्रॉन गेला तिसऱ्या डी मध्ये, तर टोटल किती झाले? 7. म्हणजे अशा टोटल ऑक्सिडेशन स्टेट किती मिळतील? 7 ऑक्सिडेशन स्टेट मिळेल तुम्हाला, बरोबर. म्हणजे टोटल ऑक्सिडेशन स्टेट 17 ग्रुपच्या कोणकोणत्या मिळतील तुम्हाला? मी या ठिकाणी लिहितो वाटल्यास 17 ग्रुपच्या ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस साठी तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, ते आलं पाहिजे तुम्हाला. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 17 ग्रुप. 17 ग्रुपच्या ऑक्सिडेशन स्टेट कोणकोणत्या? पहिल्यांदा +1 म्हणजे एक अनपेड शेअर केला. दुसऱ्यांदा -1 म्हणजे 5 + 2 किती झाले? 7. एक इलेक्ट्रॉन गेन केला -1. आता पेअर मधला एक ट्रान्सफर केला तर किती होईल? पेअर +3. पुन्हा आणखी एक ट्रान्सफर केला +5 आणि पुन्हा एक आणखी ट्रान्सफर केला तर किती होईल? +7. या टोटल ऑक्सिडेशन स्टेट 17 ग्रुपच्या मिळतील. ठीक आहे. आता 18 ग्रुपचं बघा बरं, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 18 ग्रुपचं काय मिळतं तुम्हाला? ns2 np6. 18 ग्रुपचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 np6 म्हणजे 6 + 2 8 इलेक्ट्रॉन त्याच्या व्हॅलन्स सेल मध्ये कंप्लीट आहे.
त्याला लॉस करणे किंवा गेन करणे गरज आहे का? काही नाही, म्हणजे एकही लॉस नाही एकही गेन नाही, आणि लॉस गेन करतच नाही म्हणजे याचा अर्थ काय? त्यांना इनर्ट म्हणतो ना आपण, अनरिएक्टिव्ह, नॉन रिएक्टिव्ह, इनर्ट गॅस, नोबेल गॅस आहे का नाही? म्हणून यांची ऑक्सिडेशन स्टेट, द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एकिंग ग्रुप किती मिळालं तुम्हाला? 0. या ठिकाणी असा मी शब्द सुद्धा लिहितो 0, कारण एकही इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशन मध्ये पार्टिसिपेट करत नाही. ठीक आहे, दिस इज कॉल्ड ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 13 एकिंग ग्रुप एलिमेंट. आता सर्वांचे ऑक्सिडेशन स्टेट एकदा राईट डाऊन करू आपण. ठीक आहे, राईट डाऊन करा तुम्ही. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया आपण आतापर्यंत पाहिलेलं ऑक्सिडेशन स्टेट. बघा, तर फर्स्ट आपण पाहिलं द OS ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फर्स्ट ग्रुप किती मिळाले तुम्हाला? +1. त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेकंड ग्रुप किती मिळाले? +2. त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 13 ग्रुप किती मिळालं तुम्हाला? +1 +3. त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 14 ग्रुप किती मिळालं तुम्हाला? +2 +4 -4. त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 15 ग्रुप कोणते मिळाले तुम्हाला? +3 -3 +5. त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 16 ग्रुप, लक्षात ठेवा व्यवस्थित, कोणते मिळाले तुम्हाला? +2 -2 +4 +6. त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 17 ग्रुप कोणते मिळाले तुम्हाला? +1 -1 +3 +5 +7. आणि त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एकिंग ग्रुप कोणते मिळाले तुम्हाला? 0. ऑक्सिडेशन स्टेट. अशा पद्धतीने तुम्हाला टोटल ऑक्सिडेशन स्टेट फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप, 13 to 18 ग्रुपच्या तुम्हाला मिळाला. ठीक आहे, तर यावरून तुम्ही लक्षात ठेवा की याच्या व्यतिरिक्त चार्ज त्या पर्टिक्युलर रिस्पेक्टिव्ह एलिमेंटचा आपण दाखवू शकत नाही. म्हणजे फर्स्ट ग्रुप असेल सर्व हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, ब्रोमियम, सिलिकॉन, ग्रुप नंबर आणि ग्रुप मधले एलिमेंट, तर एवढे चार्ज त्या एलिमेंट्स कडे असणार. ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, एक एक्सेप्शन आहे या ठिकाणी, ते म्हणजे कोणती? 15 ग्रुप एलिमेंट मधला नायट्रोजन, 16 ग्रुप मधला ऑक्सिजन, 17 ग्रुप मधला फ्लोरीन. हे 3 एलिमेंट जे आहेत ना, हे 3 एलिमेंट फक्त कोणकोणते ऑक्सिडेशन स्टेट शो करतात बघा. या ठिकाणी शो ओनली, म्हणजे तो इथं शो ओनली कोणकोणत्या? एक तर +3 -3 कोण? नायट्रोजन, ऑक्सिजन +2 नाहीतर -2 आणि फ्लोरीन -1 +1 किंवा -1. का? हायर ऑक्सिडेशन स्टेट हे 3 एलिमेंट रिस्पेक्टिव्ह ग्रुप मध्ये का दाखवत नाहीत? कारण यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिलं तर यांच्याकडे आपल्याला d ऑर्बिटल मिळत नाही. कसं? बघा, नायट्रोजनचा एटॉमिक नंबर किती आहे? 7. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 1s2 2s2 आणि 2p3 आहे. म्हणजे नायट्रोजनकडे 2s2p दुसऱ्या नंबरचं हे काय आहे? ऑर्बिट आहे. आणि दुसऱ्या ऑर्बिट मध्ये म्हणजे कसं? फर्स्ट आणि सेकंड, हे फर्स्ट आणि सेकंड. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये फक्त 2च m2 ऑर्बिटल असतात, एक s आणि दुसरं p. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये d नसतं. आपोआप प्रिन्सिपल बघा एकदा. तर 2p नंतर आपण 2d नाही येत तिथं, कुठनं सुरुवात होते? 3d पासून सुरुवात होते. म्हणजे तर बॅलन्स 3 असते तर जमलं असतं ना, बरोबर का? जसं फॉस्फरस मध्ये आपण पाहिलं 3s2 3p2 आहे, म्हणजे 3s2 3p3 आहे, तर 3d पण असू शकतं ना m2 ऑर्बिटल. तिसऱ्यामध्ये dmk, पण इथं दुसऱ्यामध्ये dmk का नाही, म्हणजे एक्साइटेशन होईल का इलेक्ट्रॉनचा? नाही होणार. मग जर इलेक्ट्रॉनचं एक्साइटेशन 5 टाइमला होणार नाही, 5 अनपेड फॉर्म होऊ शकणार नाही त्या नायट्रोजनकडे, बिकॉज कशामुळे? ॲब्सेन्स ऑफ d ऑर्बिटल. त्यामुळे ते +3 -3 दाखवते, +5 दाखवणार नाही. सेम वे कोणाचा आहे? ऑक्सिजनचा.
फक्त 2s2 2p4 आहे. 2d आहे का नाही दाखवणार. +6 +4 बरोबर. आणि सेम प्रॉब्लेम फ्लोरीनचा आहे. +1 आणि -1 +3 +5 +7 दाखवणार नाही. का नाही दाखवणार? कारण त्या ठिकाणी सुद्धा 2s2 2p5 आहे. 2d आहे का? इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन होईल का? पिरियडचा अनपिरियड होईल का? नाही होणार. आणि जर नाही झालं पिरियडचा अनपिरियड तर तुम्हाला अनपिरियड इलेक्ट्रॉन तेवढे 7 5 मिळतील का? नाही. म्हणून सुरुवातीच्याच ऑक्सिडेशन स्टेट. मग का असं शो ओनली का हे ऑक्सिडेशन स्टेट का? बिकॉज याचं रिझन आहे. काय रिझन देऊ आपण? त्या ठिकाणी असं रिझन देऊ आपण. काय रिझन आहे? absence of कोणता ऑर्बिटल? डी ऑर्बिटल. ही गोष्ट लक्षात ठेवा. पण ऑक्सिडेशन स्टेट आणखीन एक एक्सेप्शन लक्षात ठेवा. हा नायट्रोजन आहे ना फक्त ऑक्साइड मध्ये इन ऑक्साइड्स कशामध्ये? इन ऑक्साइड. इथे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल दिसत नसेल या ठिकाणी तर बघा. ऑक्साइड मध्ये मात्र याची +1 पासून तर कुठपर्यंत +5 पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट आहे ऑक्साइड मध्ये. कोणाचा? नायट्रोजनचं. एक्सेप्शन एवढं लक्षात ठेवा. नायट्रोजनच्या ऑक्साइड मध्ये कुठून? +1 to +5. आलं का लक्षात सर्वांना? आणि मग अशा पद्धतीने तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट आणि ही इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा हा तुम्हाला लक्षात ठेवायचा. याच्या व्यतिरिक्त हे तीन बाकी मग दाखवणार. फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ 15 ग्रुप मध्ये. 16 ग्रुप मध्ये सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियम. 15 ग्रुप मध्ये 17 ग्रुप मध्ये क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन यांच्या हायर आणि लोअर दोन्ही ऑक्सिडेशन स्टेट मिळणार तुम्हाला. ठीक आहे. तर आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप 13 to 18 ग्रुप यांचे ऑक्सिडेशन स्टेट आपण डिटरमाइन कशा केला. डी ब्लॉक म्हणजेच 3rd नंबरचा ग्रुप पासून तर 12 नंबरच्या ग्रुप पर्यंतच्या सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट आहे. ते ऑक्सिडेशन स्टेट कशा आहेत? व्हेरिएबल आहेत. व्हेरिएबल म्हणजे कसं? +1 पासून स्टार्ट होतात तर +8 पर्यंत आहे. म्हणजे मॅक्झिमम ऑक्सिडेशन शो करणारे जर पिरियोडिक टेबल मधले एलिमेंट कोणते असतील तर कोणते आहेत? डी ब्लॉक आहेत. डी ब्लॉक म्हणजे ते कोणत्या ग्रुपमध्ये? 3rd ग्रुप पासून तर कुठपर्यंत? 12 ग्रुप पर्यंत. आपण ग्रुप नंबर कसा डिटरमाइन केला डी ब्लॉकचा वगैरे सर्व पाहिलेलं आहे आपण बरोबर का? तर हायर क्लासमध्ये आपण डी आणि ए ब्लॉकच्या पण आपण ऑक्सिडेशन स्टेट डिस्कस करणार आहोत. सध्या तुम्हाला ह्या एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या ऑक्सिडेशन स्टेट लक्षात ठेवायचे. आला सर्वांना लक्षात? ठीक आहे. राईट डाऊन करा.